इलेक्ट्रोस्टॅटिकच्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 3 ते 4 व्हिडिओ शूट केलेले आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक याचा बेसिक्स, त्याच्या पुढच्या कन्सेप्ट, गॉस लॉ वगैरे, आणि आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी याचे दोन सेपरेट फॉर्म्युला बनवले आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मधून इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा बनला होता फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे. हा आपला दररोजचा कुठलाही इलेक्ट्रिसिटीमध्ये घ्या 1/4πε0 हा फिक्स आहेच. त्याची व्हॅल्यू 9 × 10⁹ ही सुद्धा काही चेंज होत नाही. फरक कुठे पडतो? इथे चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स. इथं आता व्होल्टेज इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि डिस्टन्स हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. याचा अर्थ चार्जेस पासून जेवढं तुम्ही लांब जाणार तेवढं त्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे कमी कमी होत जाणार. या चार्जेस पासून जसं तुम्ही जवळ जवळ येणार त्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे वाढत जाणार, म्हणून ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि चार्ज जवळ इलेक्ट्रिक पोटेन्शियल हाय असतं. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे झिरो कुठे असेल? जर हे डिस्टन्स इन्फायनाइट वर असेल, म्हणजे इथून खूप लांब तुम्हाला जर चार्जेसमुळे पोटेन्शियल काढायचे असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, तिथं नियरली इक्वल टू झिरो होणार. एक्झॅक्ट झिरो होणार नाही, नियरली इक्वल टू झिरो होणार. कुठल्या डिस्टन्सवर? ऍट इन्फिनिटी. तर आज आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं. आता आपल्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणाचं आहे? ड्यू टू पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल आठवतोय का? 11वीला होता इलेक्ट्रिक डायपोल. सांगतो तुम्हाला काय आहे ते. लास्ट आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. हे 3 पॉइंट आपल्याला बघायचे आहेत. आज तरी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज हा पार्ट बघणार आहोत आणि त्याच्यावरचं 1-2 आपण न्यूमरिकल पण कव्हर करणार आहोत. तर चला तर सुरू करूया. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे आपल्याला व्ही ची व्हॅल्यू काढायची आहे. कोणामुळे? पॉइंट चार्ज. एक छोटा चार्ज असेल तर एका काही डिस्टन्सवर त्याची इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल, व्हॅल्यू काढूया. दॅट इज व्ही ड्यू टू पॉइंट चार्ज. पॉइंट चार्ज म्हणजे काय? एक छोटा चार्ज. एक सिंगल चार्जला पॉइंट चार्ज बोलतात. समजा तो सिंगल चार्ज आहे क्यू, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे एका कितीतरी डिस्टन्स वरती. एका या पार्टमध्ये कुठे? इथे असेल, जवळ असेल, लांब असेल, एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरती याच्यामुळे तयार होणारा इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू काढायचं आहे. तर एखादी गोष्ट आपल्याला टेस्ट करायची असेल तर दुसरा चार्जेस आपल्याला आणावा लागतो, तर त्याचं महत्व कळतं. म्हणजे एखाद्याची परीक्षा घ्यायची असेल तर कंपॅरिझनला दुसरा कोणतरी आणावा लागेल. पण इमॅजिन करा, मी एक Q0 नावाचा एक चार्ज, Q0 नावाचा टेस्ट चार्ज बोलतात त्याला, मी इन्फिनिटीवरून आणला. कुठून आणला माहित नाही. इन्फिनिटीवर आणला आणि इथं आणून टाकला, इथं ठेवला त्याला. ओके, तर हे डिस्टन्स आहे, एक्स डिस्टन्सवर आणून ठेवला मी. कुठून आणला? मी इन्फिनिटीवरून आणला. हे बघा, इन्फिनिटी खूप लांबून आणला आणि इथे आणून ठेवला. चार्जेस आणला इन्फिनिटीवर, कुठल्या डिस्टन्सवर? एक्स डिस्टन्सवर आणून ठेवला. ओके, एक्स डिस्टन्सवर आणून मी ठेवला. नंतर काय करणार? याला मी इथून पुढे मूव्ह करणार. समजा मी इथे आणला. आता हे नवीन डिस्टन्स किती झालं? आर. ओके, तो चार्जेस मी हा ए पॉइंट असेल आणि हा बी पॉइंट असेल. चार्जेस इन्फायनाइट डिस्टन्स वरून बी पॉइंट पर्यंत आणायचं आहे. आणि त्या बी पॉइंट पर्यंत आणताना मी त्याच्यातली एक जर्नी पकडली. ती जर्नी कुठली? ही एक्स डिस्टन्स पासून इथली जर्नी, म्हणजे आर डिस्टन्स पर्यंत जर्नी पकडली. तर मला काय करायला लागेल? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल हे वर्क डनच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, किंवा वर्क डन हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट होतं. म्हणून मी त्यातली मधली जर्नी पकडतो की इन्फायनाइट वरून चार्जेस बी वर आणला. मग समजा बी वर आणताना मी त्यातला एक छोटासा पाथ सिलेक्ट केला. इथून इथे सिलेक्ट करू शकता, इथून इथे सिलेक्ट करू शकता. मी एवढा पाथ सिलेक्ट केला आणि ते पाथ किती आहे? एक्स डिस्टन्सवर आहे. आता एवढं तर आपण इथून इथपर्यंत आपण वर्क डन काढू शकत नाही, तेवढे अवकाश नाही. पण आपण छोटंसं डिस्टन्स घेऊ. हे किती आहे? dx. ओके, आता बघा, इथून इथपर्यंत आणला. आता हे जे वर्क डन आहे ते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये तयार होणार आहे. पहिला माहित पाहिजे की याच्यावर एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागणार आणि त्याची व्हॅल्यू 1/4πε0 मल्टिप्लाय बाय 2 चार्जेस. एक चार्जेस आहे क्यू आणि दुसरा चार्जेस आहे Q0 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे? एक्स. लक्षात ठेवा, टेस्ट चार्जची व्हॅल्यू ही 1 कुलूम असते. त्याच्यामुळे याचे 1 कुलूम निघून गेला. राहिला काय? 1/4πε0 इंटू Q/x चा स्क्वेअर. ओके, चला आपण पहिला छोटंसं वर्क डन काढूया. निगेटिव्ह एफ मल्टिप्लाय बाय छोटंसं डिस्टन्स dx. आपल्याला वर्क डन काढायचं आहे इथून या बी पॉईंट पर्यंत, इथून इथपर्यंत वर्क डन काढायचं आहे, पण तेवढं काढू शकत नाही आपण छोट्याशा डिस्टन्सचं dx. म्हणून छोटंसं वर्क डन. फोर्स लागणार, हा चार्जेस या चार्जेसला रिपेल करणार, म्हणून तो फोर्स घेतला. निगेटिव्ह का? अपोजिट डायरेक्शन. वर्क डन इक्वल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, याचं मी इंटिग्रेशन करतो. आता चार्जेस कुठून आणला?
चार्जेस कुठून आणला? इन्फायनाईट वरून. कुठे आणून ठेवला? आर डिस्टन्सवर आणून ठेवला. बघा, चार्जेस आणला इन्फायनाईट वरून आणि आर डिस्टन्स पर्यंत आपण आणला म्हणून तेवढं घेतलं. इथे पण तेच करतो, इन्फायनाईट टू आर निगेटिव्ह. आता इथे एफ ची व्हॅल्यू मी पुट करतो. एफ ची व्हॅल्यू काय? 1/4πε0 मल्टिप्लाय बाय क्यू अपॉन एक्सचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय हा डीएक्स आहे. डीएक्स आहे. आता लक्षात ठेवा, इथं मी एक्स डिस्टन्स होता म्हणून डीएक्स घेतला. तुम्ही जर हे R1 R2 वगैरे असं काहीतरी पी डिस्टन्स हे छोटं डीपी म्हणून घेतलं असतं. ओके, याचं इंटिग्रेशन काढूया. या पार्टचं इंटिग्रेशन तर मोठा बबलू होईल. ओके, याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म 1/4πε0 कॉन्स्टंट आहे. हा जो चार्जेस आहे हा आपण फिक्स ठेवणार आहोत. तो चार्जेसची व्हॅल्यू बाहेर आली, आतमध्ये राहिलं 1/x² आणि dx. आणि मागच्याच लेक्चरमध्ये 1/r² इंटिग्रेशन बघितलं होतं. 1/r² इंटिग्रेशन येतं निगेटिव्ह. निगेटिव्ह हे निगेटिव्ह, इथं पण निगेटिव्ह निगेटिव्ह. ओके, हे बघा, वर्क डन इज इक्वल टू निगेटिव्ह q/4πε0. याचं इंटिग्रेशन काढतो. ह्या 1/x² ला वरती न्या, तो होईल x⁻² वरती नेल्यावर. याचं इंटिग्रेशन केलं तर त्याच्यामध्ये आपण एक प्लस करतो, तोच नंबर आपण खाली ठेवला x⁻1 आणि हा पण येणार -1. -1ला मी बाहेर आणलं, इथे प्लस झाला. आणि हा x⁻1 आहे त्याला मी खाली नेला, परत तो 1/x झाला. म्हणजे याचं इंटिग्रेशन येणार 1/x आणि लिमिट लागणार फ्रॉम इन्फायनाईट टू किती डिस्टन्स वर आणलेला आहे? आर वर आणलेला आहे. ओके, पुढे वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. तो निगेटिव्ह प्लस झाला. ओके, q/4πε0. पहिला अप्पर लिमिट ठेवलं एक्सच्या ठिकाणी, तो झाला आर. लोअर लिमिट ठेवलं इन्फायनाईट. ओके, तो इन्फायनाईट, तो होणार 1/∞. आणि 1/∞ तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर येणार 0. त्याच्यामुळे ही टर्म काय मी घेत नाही. हा झाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. एक छोटा चिंडूकला चार्ज असेल आणि तुम्हाला आर डिस्टन्सवर पोटेन्शियल काढायचं असेल तर हा फॉर्म्युला, जो फॉर्म्युला आपण बनवला होता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा, तो सेम फॉर्म्युला पॉइंट चार्जला पण लागू पडणार, कारण इथे पण पॉइंट चार्ज होता आणि इथे पण पॉइंट चार्ज आहे. सेम फॉर्म्युला आपण डिराईव्ह झालेला. याचा वरचा आता आपण एक एक्झाम्पल घेतो. वायर इज बेंट इनटू सर्कल. एक वायर घेतली आणि त्याचा सर्कल बनवला. वाह, काय मस्त सर्कल आलंय. रेडियस 10. या वायरचा रेडियस किती? टाक 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 10 सेंटीमीटर आहे. आणि वायरवरती चार्ज पण दिलाय त्यांनी. या वायरवरती असा चार्ज पण दिलाय. किती आहे? 250 मायक्रोकुलम. मायक्रो म्हणजे छोटं. 250 मायक्रोकुलम, कुलमपेक्षा छोटा असणार. व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट सेंटर. या अख्ख्या वायरमुळे या पॉइंटला व्ही ची व्हॅल्यू किती असेल असं विचारलंय. एक्झाम्पल सोडवताना कधी पण पहिला गिवन डाटा लिहायचा. अरे गिवन डाटा लिहिला तरी तुम्हाला हाफ मार्क पडेल. वायर इज बेंड इनटू सर्कल ऑफ रेडियस आर 10 सेंटीमीटर. लाईट गेली का आपल्याला एक्झाम्पल सोडतो. आर किती घेत आहे? 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर चार्जेसची व्हॅल्यू काय? Q इज इक्वल टू 250 मायक्रो कुलम. काय करायचं आहे? पोटेन्शियल करायचं. P इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि एक्झामला गेला आता आपल्याला माहिती आहे आपण कन्सेप्ट शिकलेलो. पण जेव्हा बोर्डाची एक्झाम असेल तेव्हा कळत की कुठल्या टॉपिक मध्ये कुठला क्वेश्चन आहे. त्याच्या तिघांच्या कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला ठेवायचा. त्याच्यामध्ये P आहे आणि R. प्रॉब्लेम इथं असा आहे, व्हीची व्हॅल्यू आहे सेंटीमीटर मध्ये आहे, व्ही व्हॅल्यू आहे मायक्रोकुलम मध्ये. तर ओरिजिनल आपल्याला एमपीएस युनिट मध्ये पाहिजे. 10 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तर फक्त 10⁻² ने मल्टिप्लाय करायचं. ऍटोमॅटिक मीटर मध्ये मायक्रोकुलम कुलम मध्ये करायचं. तर फक्त त्या नंबरचा तुम्ही 10⁻6 मल्टिप्लाय करा, ऍटोमॅटिक कुलम मध्ये होणार. हे नंबर पुढची पाठ करून आता सोडवायचं. सोडवायचे प्रश्न, सोडवायचे प्रश्न. v इज इक्वल टू 1/4πε0. याची व्हॅल्यू फिक्स किती? 9 into 10⁻9 multiply q. ऐसा है, ऐसा q. तो फिर d multiply by 10⁻6 divided by और divide r 10 into 10⁻². चला सॉल्व करूया. आता पहिला काय करायचं बघा, कधीही मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व करताना 10⁻², जे 10 वाली पॉवर आहे ती सगळी एकत्र करायची, एकच बनवायचं. आता बघा 10⁻9 10⁻6 हे तुम्ही ऍड केले तर 9 - 6 किती होतील? 9 - 6 10 चा पॉझिटिव्ह 3 होईल. दोघे मिळून झाले. राहिलं कोण? 9 into 250. ओके, इथे 1 -1 इक्वल किती होणार? -1. -1 ला वरती नेलं तर काय होणार? +1. आता वरती पॉझिटिव्ह 1 झाला. तर 10चा 3 आणि +1 टोटल किती होणार? 10⁻² हे 4 होईल. 3 आणि 1 किती होणार? 4.
आता राहिलं 250 मल्टीप्लाय नऊ तुमच्या नावात आपण ते 4 9 18 आणि 4 22 2 2 5 0 आणि हा आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार झालेला युनिट असणार पोटेन्शियल ओके याचा जरा अजून स्टँडर्ड फॉर्म मध्ये करतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय कुठल्याही बुक मध्ये बघा जे आन्सर असतं त्याच्या पहिल्या नंबर नंतर पॉईंट ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय मला काय तयार करायचं आहे 2.250 असा नंबर तयार करायचा म्हणजे मला इथे पॉईंट पॉईंट इथे आहे इथे नसतो तर शेवटी पॉईंट असतो इथून पॉईंट आहे तिथे आणला किती वेळा आणला 1 2 3 तीन डिजिट पुढे आणला मग याच्यात 3 ऍड करा 10⁻4 मध्ये 3 ऍड केले 7 झालं याच्यापैकी कुठलंही आन्सर चालेल एक्झामिन तुम्हाला रॉंग आन्सर देणार नाही पण मल्टिपल चॉईसला तुम्हाला हे शिकवणार चला आता पुढच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू काय करू लाईट गेली